उत्कृष्ट असा चेंडू ब्लॉक होल मध्ये महेश यांच्याकडून. तसाच नावाजलेला फलंदाज विनायक कदम. तिसरा चेंडू आणि उत्कृष्ट असा बॉल. हायएस्ट टोटल आहे. आणि हा फलंदाज अरे खरोखर याच्या उपट्या घालतील मॅच झाल्यानंतर. ह्याने कॅच सोडले की मॅच सोडले मॅच झाल्यावरच समजेल. दिनेश कांबळे होते तिकडे. सोपासा झेल सोडलेला आहे. चांगली गोलंदाजी. 2 धावा आणि उत्कृष्ट असा शॉट आणि परत एकदा झेल सोडलेला आहे आणि फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. विनायक कदम बॅक टू द पॅव्हलियन. क्षमा असावी. आरसीबीचा एकच धाव झालेले आहेत 5 चेंडूत. असावा. उत्कृष्ट असा शॉट. दत्ता केळकर मारतात आणि जेल बाद. अजून एक मोठा धक्का आरसीबी संघाला. दत्ता केळकर बॅक टू द पॅव्हलियन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेशच्या मार्फत. तब्बल एकच धावचं षटक टाकलेलं आहे. पहिला लेजंड, ट्रू लेजंड महेंद्रसिंग धोनी. आणि आयपीएल मध्ये सुद्धा त्यांनी मला वाटतं 15 वर्ष पूर्ण केलेले आहेत आयपीएल मध्ये महेंद्रसिंग धोनीने. आणि अशा स्टेजला त्या लेजंड फलंदाजाचं नाव घेतल्याशिवाय मी कॉमेंट करू शकतो. हा मध्ये स्विंग झाला होता आणि फलंदाज कळलंच नाही. तो लेफ्ट लिफ्ट करत होता की वाईट जाईल या कळवायचा आपला निर्णय ते अजून कळालेला नाहीये. निर्धाव चेंडू पंचांनी निर्णय दिला की निर्धाव चेंडू डॉट. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सरळ मारायचा प्रयत्न होता परंतु टॉपेज लागलेला आहे आणि अनिकेत हे सुंदर क्षेत्ररक्षण आहेत. सुंदर असं झेल पकडले तो अनिकेतने आणि बॉन्ड टू प्लेच्या खांब्यातून अनिकेतसाठी जोरदार टाळ्या होत आहेत. अनिकेतला खांद्यावर उचलून घ्यायचंय. शरण अनिकेतला खांद्यावर उचलून घ्यायचंय मॅच झाल्यावर. सुंदर झेल घेतलाय अनिकेतने. धावसंख्या किती झाली ती? जर षटकार मारला तर 13 शेवटच्या षटकामध्ये मे बी पॉसिबल but looking very difficult the moment for the team. Oh, that's a good delivery as well. He was trying to hit that ball for a 6. Missed the line of the ball completely.